ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11 सार. सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता. या दोघांना पुत्ररत्न होते. ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत. अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे. हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली. पुढे काय होणार? एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले. राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली. ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले, राजा, हे शिवभक्त का आहेत त्यांची पूर्वकथा सांगतो. पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होती. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत. कारण महानंदा ही शिवभक्त होती. तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत. तेही पूजाव्रत व कथापुराण कोंबडा व माकड यांच्या कानावर पडत असे. त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते. एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली. सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले. त्यांचे रूप पाहून ती वेडावली व त्यांचे स्वागत करून 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले. याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव, हा माझा प्राण आहे. हे जळाले किंवा भंगले तर मी अग्निप्रवेश घेईल. तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. दोघे आसनी बसले. रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले. ती धावत आली. प्रथम माकड व कोंबडा सोडले. ते वनात पळून गेले. पुढे सौदागराने अग्निकाष्ठ घेतले. ही देखील सर्वांचा त्याग करून अग्नीत उडी टाकली. तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले. तिने कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली. तिची ती इच्छा पूर्ण केली. राजा, हे ते कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले. ते सर्वांना शिवभजनाला लावतील. परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील. पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितले. सहस्र घटस्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला. 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याच्या अंगावर रुद्रदोष शिंपडले. त्यायोगे तो शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधानपुत्रास प्रधानपद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली. धन्यवाद. तर हा शिवलीलामृत कथासार 11वा अध्यायाचा सार आहे. तसेच संपूर्ण 11वा अध्याय आपल्या यूट्यूब चॅनल आहे. नक्की श्रवण करा. थँक्यू.